बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रथम खंड, पहिला भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले, जन्मापासून परिव्रजेपर्यंत. शोकाकुल कुटुंब. फ्रेंड्स, या आधीच्या भागामध्ये आपण गौतम बुद्धांचा मित्र छन्न हा कपिलवस्तूमध्ये परत येतो हा भाग बघितला. जर तुम्ही तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आजच्या भागामध्ये आपण शोकाकुल कुटुंब बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंटक घोडा आपले दुःख राजमहलातील लोकांना कळवण्यासाठी मोठ्याने किंकाळला. राजाच्या अंतःपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या आरती घोडा कंटक किंकाळत आहे त्या आरती राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला. गौतमाची तर पार मानावरचा ताबा सोडून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानुबाहू आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे, ज्याची अंगकाती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुधंबी आहे मेघगर्जनेसारखा, अशा वीरपुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्व गुणसंपन्न पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. ज्यांची पोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे गोटे स्नायूखाली लपलेले, नीलकमळासारख्या दिसणाऱ्या व मध्यमावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसं काय बरं चालू शकेल? ज्याला शरीरात उंची वस्त्रे प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजवलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पोहण्याची सवय, तो पुरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळा असलेल्या अरण्यात कसे बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागीत कसं काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वादवृंदाच्या नादहृदयाने रात्री त्याला जागे केले जाते, तो माझ्या संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसं काय झोपणार? हाय रे देवा! असा हा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्याच्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाळत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीडमूड अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी मला धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी करावयास पाहिजे होते. मला स्वर्ग प्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझे प्रियपती मला किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या विचार्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? हाय रे देवा! या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर! ज्याच्या सुकोल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर! शत्रूलाही मोहित करेल अशा बोबड्या मुलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल?
माझे हृदय खरोखर मोठे, कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाद सुखोपो घेण्यास सामर्थ्य असताना व एखाद्या पोरक्यासारखे आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असताना त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदित होती. स्वभावतः जरी ती संयमशील होती, तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दीडमूड होऊन मोठमोठ्या आणि आक्रदंत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्या ओरडल्या आणि मोठ्याल्या कमळावर पावसाच्या सरींसारखा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंटक परत आली हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समाजात दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. दुःख विवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा, कधी रे आम्ही तुला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंटू लागली. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण भाग दुसरा बघणार आहोत. त्यामध्ये सिद्धार्थ गौतम कायमचा संसार त्याग कसा प्रकारे करतात हा भाग आपण बघणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.